विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, बघू शकता आदिवासी विकास आयुक्तालय येथून या ठिकाणी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि आदिवासी विकास पदभरती 2024 चे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तर बघू शकता आदिवासी विकास विभाग भरती 2024 जाहीर सूचना, या सूचनेमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक 5/10/2024 रोजी एकूण 17 पदनामे व 611 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यापैकी खालील 3 पदांची लेखी परीक्षा गुरुवार दिनांक बघू शकता कधी होणार आहे, 16/1/2025 म्हणजे 16 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. तर कोणकोणत्या 3 पदांची होणार आहे, एकूण वेगवेगळी पदे होती, तर कोणत्या पदांची होणार आहे, तर सर्वात महत्त्वाचे बघू शकता जे पहिलं पद आहे लघु टंकलेखक, 10 पदे होते. त्याच्यानंतर 2 निम्न श्रेणी लघुलेखक, 14 पदे होते. त्याच्यानंतर तिसरं आहे उच्च श्रेणी लघुलेखक, एकूण 3 पदे होते. अशा प्रकारचे एकूण ह्या 27 जागांसाठी वेळापत्रक जाहीर झालेले आहे आणि याची परीक्षा 16/1/2025 रोजी घेण्यात येणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता बाकीचे मुले बोलतील की या ठिकाणी ते गृहपाल, प्रयोगशाळा सहाय्यक या पदांचा अभ्यासक्रम जो आहे वेगवेगळा आहे. जे पद आहेत त्यांचा पेपर कधी होईल त्याची देखील माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे. ज्याप्रमाणे ज्या भरतीमध्ये वेगवेगळे असे पदे असतात, त्या IBPS काय करत असते, ज्या पदांसाठी कमी फॉर्म आले ते आधी घेत असते. आता या पदांसाठी कमी फॉर्म आले ते आधी घेतले असते. हा टप्पा झाल्याच्या नंतर आता याचे वेळापत्रक या ठिकाणी 7-8 दिवसामध्ये लगेच प्रसिद्ध होऊन जाईल आणि लगेच दुसरे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. पुढील सूचना उमेदवारांना त्याची प्रवेश पत्र, परीक्षेचे ठिकाण, परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व माहिती विभागाचे संकेतस्थळ बघू शकता ट्रायबल महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून दिली जाईल. सदर लिंक उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र व परीक्षेच्या मार्गदर्शक सूचना डाउनलोड करावे असे त्यांनी म्हटलेले आहे. ज्या उमेदवारांनी वरील पदांपैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदासाठी विचारात घेतले जाईल असे त्यांनी म्हटलेले आहे. म्हणजे या पदांची परीक्षा वेगवेगळी परीक्षा होणार नाही. एकच परीक्षा होईल आणि मेरिटनुसार त्यांचा तीनही पदांसाठी विचार केला जाईल. आता राहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपला जो अभ्यासक्रम आहे, जर आदिवासी विकास विभागामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी जीकेच्या स्पेशल नोट्स तुम्हाला 200 पानांची वन लाइनर PDF भेटेल. त्याच्यानंतर रिझनिंग, गणित बुद्धिमत्ता दोन्ही मिक्स आहेत, ती देखील 200 पानांची PDF तुम्हाला भेटेल. त्याच्यानंतर आहे तुम्हाला मराठी व्याकरण 300 पानांची स्पेशल PDF भेटेल आणि इंग्रजी व्याकरण देखील 200 पानांची PDF भेटेल आणि या सर्व नोट्स IBPS पॅटर्ननुसार एकदम बेस्ट नोट्स आहेत. आता याची किंमत आधी आपण 170 ठेवली होती. आता आज वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे आपण याची किंमत फक्त 150 ठेवत आहोत. ज्या मित्रांना या नोट्स घ्यायच्या आहेत त्यांनी 91 39 64 31 64 31 99 या नंबरवरती या ठिकाणी 150चं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे आणि आदिवासी विकास विभागाच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करायचा आहे. सर्वांना नोट्स भेटून जातील. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.